हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण एकदम झटपट आणि पटापट नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त असे हे जाळीदार असे हे नाश्ता झाले आहे। तुम्ही ह्याला धिरडे पण म्हणू शकता। एकदम पटकन होता, खायलाही टेस्टी लागतात। तुम्ही हे टिफिनवर पण बनवून देऊ शकता। चला एक तोडून दाखवते तुम्हाला। तुम्ही ना अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा। जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल। हे बघा मस्त असे हे जाळीदार झाले आहे। तुम्ही हे दहीसोबत, लोणच्यासोबत या तुम्ही कोणत्याही चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत हे खाऊ शकता। एकदम छान लागते हे रेसिपी खायला। तर चला आता कशी बनवली आहे ते बघूया। त्यासाठी मी अर्धी वाटी मैदा घेतला, अर्धी वाटी बेसन, तर वाटीचंच प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला, आणि अर्धी वाटी रवा। आता यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी, एक मोठा कांदा घेतला बारीक कट करून, एकदम बारीक कट करून घ्यायचा। टोमॅटो घेतलं बारीक कट करून एक मोठं, थोडासा कोथिंबीर, थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या 2-3 बारीक कट करून। लहान मुलांसाठी करत असाल तर मिरच्या कमी घ्यायच्या। एक छोटा चम्मच जिरे, चवीपुरतं मीठ, आणि एक ग्लास पाणी घातलं यामध्ये। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्या गुठल्या वगैरे नाही राहिल्या पाहिजे, बेसन, मैदा आणि रव्याच्या। आता हे मिश्रण आपल्याला आणखी थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे, तर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं मी। आता हे बघा हे असं झालं आहे, एकदम पातळ करून घ्यायचं। आता गॅसवरती तवा ठेवला, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलं। तेल जे आहे असं पसरून घेऊया, आणि तवा गरम झाला की हे जे मिश्रण आहे आपल्याला तव्यावरती असं पसरून घ्यायचं आहे। तुम्ही ना अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा। जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल। कुठं असं जास्त मिश्रण पडलं तर सराट्याने असं पसरून घ्यायचं। त्याच्यावरती थोडंसं तेल टाकूया। आता हे पलटून घेऊया आपण। छान असा कलर आला आहे, बघू शकता। आता दोन्ही साईडनं मस्त होऊ देऊ। झाला आहे, काढून घेते। काहीच वेळ लागत नाही व्हायला। तवा जो आहे जास्त पण नाही गरम करून घ्यायचा। आता परत मिश्रण टाकते, पूर्ण पसरून द्यायचं। टोमॅटो आणि कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचं। तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये आणखी काही ॲड करू शकता, शिमला मिरची वगैरे। त्याच्यावरती थोडंसं तेल। आता हा पण पलटून घेते। छान असा कलर येऊ द्यायचा, तेव्हाच पलटून घ्यायचा। खायला पण टेस्टी लागते। तुम्ही हे टिफिनवर पण रेसिपी बनवून देऊ शकता। एकदम पटकन येते, वेळ पण कमी लागते। तुम्ही बघितलं असाल आपण काहीच झाकून वगैरे 15-20 मिनटं काही ठेवलं नाही, लगेच बनवायला लागून गेली मी। आता याच्यावरती थोडंसं तेल टाकून असेच हे सर्व फटाफट मी बनवून घेते। एकदम पटकनी रेसिपी होती हे, आणि खायला पण एकदम छान लागते। तर नक्की बनवा। नाश्त्याच्या भरपूर रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर, तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता। वेगवेगळ्या पद्धतीने केल्या आहेत, एकदम नवीन नवीन, आणि उपासाचे पण आहेत भरपूर रेसिपी। आता असेच हे सर्व फटाफट मी बनवून घेते। थोडं सराठ्याने असं पसरून घ्यायचं, आणि मग थोड्या वेळानंतर थोडं तेल टाकून असेच सर्व बनवून घेते मी। तर हे सर्व बनवून घेतले आहे, एवढेच झाले आहे एवढ्या मिश्रण। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, बाय।